पंढरपूरच्या वारीची आणि विठ्ठलाची अलौकिक कथा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हा जयघोष ऐकला की डोळ्यांसमोर उभी राहते ती आषाढी कार्तिकीची वारी. हातात टाळमृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि मुखात विठुरायाचे नाव. पण ही वारी सुरू कशी झाली? या पंढरपूरच्या विठ्ठलाची मूळ कथा काय आहे? तो विठ्ठल तिथे एका विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून का उभा आहे? चला, आज आपण जाऊया शतकानुशतके मागे, त्या अलौकिक आणि पवित्र कथेकडे. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पंढरपूरजवळ लोहदंड नावाचे एक दाट अरण्य होते. तिथे पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत राहत असे. त्याच्या आईवडिलांचे नाव होते जानुदेव आणि सत्यवती. सुरुवातीला पुंडलिक खूप संस्कारी आणि चांगला मुलगा होता. पण लग्नानंतर त्याचे विचार पूर्णपणे बदलले. तो आपल्या पत्नीच्या प्रभावाखाली आला आणि वृद्ध आईवडिलांचा छळ करू लागला. एकदा त्याच्या आईवडिलांनी काशीयात्रेला जाण्याचे ठरवले. पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत जाण्यास निघाले. पण या प्रवासातही पुंडलिकाने आईवडिलांना सुख दिले नाही. तो स्वतः आणि त्याची पत्नी घोड्यावर आरामात बसून जात आणि त्याचे वृद्ध आईवडील पायात चपलांशिवाय पायी चालत होते. चालत चालत हा प्रवास एका घनदाट जंगलापाशी आला. तिथे एक महान ऋषी कुक्कुटस्वामी यांचा आश्रम होता. रात्र झाल्यामुळे पुंडलिक आणि त्याचे कुटुंब त्या आश्रमात मुक्कामासाठी थांबले. पहाटेच्या सुमारास जेव्हा सगळे गाढ झोपले होते, तेव्हा पुंडलिकाला अचानक जाग आली. त्याने आश्रमाच्या अंगणात एक अद्भुत आणि दैवी दृश्य पाहिले. काही अत्यंत मलिन, काळ्या वस्त्रांमधील स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि दुःख होते. त्यांनी शांतपणे संपूर्ण आश्रम झाडला, सडारांगोळी केली आणि भांडी घासली. आणि चमत्कार असा की जेव्हा त्या आश्रमाबाहेर पडू लागल्या, तेव्हा त्यांचे रूप पूर्णपणे बदलले होते. त्या आता अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये दिसत होत्या. पुंडलिक हे पाहून आश्चर्यचकित झाला. तो धावत गेला आणि त्याने त्या स्त्रियांचे पाय धरून विचारले, तुम्ही कोण आहात? आणि हा चमत्कार कसा घडला? त्या स्त्रियांनी उत्तर दिले, हे पुंडलिका, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जगातील लोक आमच्यात स्नान करून आपली पापे धुतात. त्यांच्या पापामुळे आम्ही अशा काळ्या आणि मलिन होतो. पण या आश्रमातील कुक्कुटस्वामी हे आपल्या आईवडिलांची अहोरात्र मनापासून सेवा करतात. त्यांच्या या महान मातृपितृ भक्तीच्या पुण्याचा स्पर्श जेव्हा आम्हाला होतो, तेव्हा आमची सगळी पापे नष्ट होतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो. नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोक्यात जणू ज्ञानाचा लख्ख प्रकाश पडला. त्याला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली, पश्चात्ताप झाला. त्याला समजले की जगात देवाची पूजा करण्यापेक्षाही मोठे पुण्य हे आपल्या जन्मदात्या आईवडिलांची सेवा करण्यात आहे. त्याच क्षणी पुंडलिकाने आपल्या आईवडिलांचे पाय धरले आणि रडत रडत क्षमा मागितली. त्याने काशीयात्रा तिथेच सोडली आणि तो आईवडिलांना घेऊन पंढरपूरला परत आला. आता पुंडलिकाचे जीवन पूर्णपणे बदलले होते. तो रात्रंदिवस तहानभूक विसरून आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करू लागला. त्याची ही भक्ती इतकी श्रेष्ठ आणि पवित्र होती की तिचा प्रकाश थेट वैकुंठापर्यंत पोहोचला. पुंडलिकाची ही निस्सीम सेवा पाहून स्वतः भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. ते पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी वैकुंठातून थेट पंढरपुरात आले. त्यावेळी रात्रीची वेळ होती आणि पुंडलिक आपल्या झोपडीत आईवडिलांचे पाय चेपत होता. तेवढ्यात झोपडीच्या दारात एक अद्भुत प्रकाश पडला. साक्षात भगवंतांनी दारात उभे राहून आवाज दिला,
पुंडलिका उठ, मी तुझा देव आलो आहे. तुझी भक्ती पाहून तुला दर्शन द्यायला आलोय. पुंडलिकाने मागे वळून पाहिले. दारात साक्षात जगदीश्वर उभा होता. पण पुंडलिकासाठी आईवडिलांची सेवा हीच सर्वोच्च भक्ती होती. तो म्हणाला, देवा, तुम्ही आलात हे माझे परमभाग्य. पण मी आता माझ्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. मी ही सेवा अर्ध्यावर सोडून उठू शकत नाही. कृपया माझी सेवा संपेपर्यंत तिथेच थांबा. बाहेर चिखल आणि पाणी होते. देवाने कुठे उभे राहावे म्हणून पुंडलिकाने शेजारी पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, देवा, तोपर्यंत या विटेवर उभे राहा आणि माझी वाट पहा. भगवंताला आपल्या भक्ताचा हा साधेपणा आणि त्याची पितृभक्ती पाहून खूप आनंद झाला. भगवान विष्णूंनी हस्तमुखाने दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि ते त्या विटेवर उभे राहिले. आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक धावतच बाहेर आला. त्याने देवाच्या चरणांवर डोके ठेवले. भगवान विठ्ठल म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्या भक्तीवर आणि पितृभक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे. माग, तुला काय हवे ते माग. पुंडलिकाने हात जोडून अश्रुभ्या डोळ्यांनी मागितले. देवा, जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर तुम्ही याच रूपात, याच विटेवर हात कमरेवर ठेवून इथेच कायमचे राहा. या कलियुगातील दुःखी आणि कष्टी लोकांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार करा. भगवंतांनी तथास्तु म्हटले. तेव्हापासून विटेवर उभा राहिला तो विठ्ठल, विटेवर उभा असणारा तो विठोबा. आणि ती पावन भूमी झाली पंढरपूर. पुंडलिकाने सुरू केलेली ही भक्ती पुढे एका मोठ्या परंपरेत बदलली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांनी या विठ्ठल भक्तीला वारकरी संप्रदायाचे रूप दिले. पुढे संत तुकाराम महाराजांच्या काळापासून या वारीला पालखीचे भव्य स्वरूप प्राप्त झाले. कित्येक शतके उलटली, पण ही वारी थांबली नाही. आजही दरवर्षी लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता शेकडो किलोमीटरची पायपीट करत पंढरपूरला जातात. या वारीत रिंगण होते, जिथे माऊलींचा अश्व धावतो. या वारीत कोणी राजा नसतो आणि कोणी रंक नसतो. जात, पात, गरीब, श्रीमंत हा सगळा भेद विसरून जेव्हा लाखो लोक एकमेकांच्या पाया पडतात, तेव्हा ती वारी जगातील सर्वात मोठी मानवी साखळी आणि प्रेमाचे प्रतीक बनते. आजही दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल त्या विटेवर तसाच उभा आहे, आपल्या लाडक्या वारक्यांची, भक्तांची वाट पाहत. पुंडलिकाच्या त्या एका विटेने जगाला हाच संदेश दिला की घरातल्या आईवडिलांची सेवा हीच खरी देवपूजा आहे. आणि जिथे निष्पाप प्रेम आणि कर्तव्य असते, तिथे देव स्वतः चालत येतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घर, येणेन तुटे कधीच अंतर. चला तर मग आपणही या पवित्र भूमीला आणि विठू माऊलीला मनातून नमन करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.